साऊथचा आयकॉन स्टार सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आली। पुष्पा 2 च्या प्रीमियरच्या वेळेस झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेच्या झालेल्या मृत्यूबाबत हैदराबाद पोलिसांकडून अल्लू अर्जुनवर ही कारवाई करण्यात आली आहे। चिकटपल्ली पोलिसांनी शुक्रवारी त्याच्यावर अटकेची ही कारवाई केली आहे। 4 डिसेंबरला पुष्पा 2 च्या झालेल्या प्रीमियर वेळी मोठी गर्दी उसळली होती। त्यावेळी अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आला आणि त्याला बघण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली। त्यावेळेस झालेल्या गोंधळात चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता। त्यानंतर अल्लू अर्जुन विरोधात FIR दाखलही करण्यात आला। याच प्रकरणात आता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे? अल्लू अर्जुनला कोणत्या कलमाखाली अटक करण्यात आली आहे, जाणून घेऊयात आपल्या या स्पेशल रिपोर्टमधून। नमस्कार, मी सुषमा जाधव। आपण पाहत आहात पोलीस माझा न्यूज। सर्वप्रथम जाणून घेऊयात सुपरस्टार अल्लू अर्जुनवर कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे। हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये रेवती रामग नामक एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर तिचा मुलगा गंभीररित्या या प्रकरणात चेंगराचेंगरीत जखमी झाला होता। यानंतर अल्लू अर्जुन विरोधात एक FIR दाखल करण्यात आली। त्यानुसार BNSच्या सेक्शन 105 आणि 118(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर कलम 118(1) नुसार लोकांच्या जीवितास हानी पोहोचवल्याप्रकरणी कलाकार अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे। अल्लू अर्जुनला झालेली ही अटक सध्या चर्चेचा विषय ठरतीये। आता या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाली आहे, त्या प्रीमियर वेळेस नक्की काय झालं ते जाणून घेऊयात। पुष्पा 2 थिएटरमध्ये रिलीज झाला तो 5 डिसेंबरला, पण त्या आधीच पुष्पाचे प्रीमियर झाले। कित्येक ठिकाणी तिकिटांचे रेट वाढवून तर कुठे इतर जुळवाजुळव करून प्रीमियर आयोजित झाले। आता हा पिक्चर रिलीज होण्याच्या काही तास आधी आपल्याला बघायला मिळेल, म्हणून हे प्रीमियर शो सुद्धा हाऊसफुल झाले। असाच एक शो होता, तो होता हैदराबादच्या संध्या या 70mm थिएटरमध्ये। RTCX रोडवर हैदराबाद मधलं हे थिएटर हब, इथल्याच कॉम्प्लेक्समध्ये सगळ्यात पहिलं थिएटर हे संध्या 70mm बांधलं गेलं। अर्थात या थिएटरची हाईट मोठी होती, त्यामुळे इथं पिक्चर पाहणं प्रेक्षकांच्या नेहमीच आवडीचं। या थिएटरमध्ये बुधवारी 4 डिसेंबरला पुष्पाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता। त्याला अपेक्षेप्रमाणे गर्दी सुद्धा झाली होती। आता ही गर्दी झाली होती अल्लू अर्जुनला मोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठीची, पण या गर्दीला मॅनेज करायचं गणित बिघडलं, कारण स्वतः अल्लू अर्जुनच या थिएटरमध्ये दाखल झाला। ज्या वेळेस अल्लू अर्जुन आला तशी लोकांची त्याला प्रत्यक्ष बघण्यासाठीची, भेटण्यासाठीची गडबड वाढली। एकतर नियोजन फक्त प्रीमियरचं होतं, पण अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वसूचना न देता आला असंही सांगण्यात येतंय। पण ज्याला मोठ्या स्क्रीनवर बघायला गर्दी झाली होती, तोच प्रत्यक्षात आल्यानं एकच गोंधळ उडाला। पुष्पा 2 चा प्रीमियर शो बघायला दिनसुख नगरचं एक कुटुंब सुद्धा आलं होतं। यामध्ये 39 वर्षांच्या रेवती, त्यांचे पती भास्कर, श्रीतेज आणि सावनिका ही 9 आणि 7 वर्षांची मुलं, असं हे कुटुंब तिथे हा पिक्चर बघण्यासाठी
आलं होतं. ज्यावेळेस अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आला तेव्हा सगळ्याच बाजूचे फॅन्स एकाच दिशेनं जायला निघाले. या गर्दीचं नियोजन इथेच फसलं आणि मोठी चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये रेवती आणि श्रीतेज हे दोघेही अडकले आणि तिथेच ते बेशुद्धही पडले. ही चेंगराचेंगरी इतकी वाढली की फॅन्सला बाजूला करण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज सुद्धा करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी रेवती आणि श्रीतेजला या गर्दीतून बाहेर काढलं. त्यांना CPR सुद्धा देण्यात आला. त्यानंतर या दोघांनाही विद्यानगरच्या देशमुख हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. पण इथं रेवती यांना मृत घोषित करण्यात आलं, तर श्रीतेजची तब्येत गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली होती. साधारण 10:30 वाजण्याच्या सुमारास अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आला. त्यानंतर हा सगळा प्रकार झाला होता. जेव्हा प्रीमियर शोचं स्क्रीनिंग संपलं त्यानंतर अल्लू अर्जुन थिएटरमधून बाहेर आला. त्याची गाडी गर्दीत शिरल्यावर त्यांना सनरूफ मधून बाहेर येत लोकांना बाजूला सरकण्याची विनंतीही केली आणि मग तो पुढे निघाला. या सगळ्यावरून अल्लू अर्जुन आणि पुष्पा 2 या चित्रपटाच्या टीमवर एकत्रितपणे टीकाही झाली. कारण संध्या हे 70 आणि प्रचंड गर्दी असलेलं थिएटर. यामध्ये प्रीमियर शोला अल्लू अर्जुन येईल अशी कल्पना चाहत्यांना तर नव्हतीच आणि थिएटरच्या मॅनेजमेंटला सुद्धा. त्यामुळं अल्लू अर्जुन तिथे कसा येणार, तो आल्यावर या गर्दीचं नियोजन कसं असणार याची काहीच तयारी नव्हती. अल्लू अर्जुन याच्या अचानक येण्यामुळं हे सगळं होणं अपेक्षित असताना या गर्दीमुळे दुर्घटना होऊ शकते हे ठाऊक असतानाही अल्लू अर्जुननं फक्त प्रसिद्धीसाठी चाहत्यांच्या जीवाशी खेळ केला का, हे सगळं झाल्यावर तो स्वतः गाडीतून कसा बाहेर पडला अशा अनेक टीका अल्लू अर्जुन आणि पुष्पा चित्रपटाच्या टीमवर झाल्यात. या दरम्यान पोलिसांनी संध्या थिएटरच्या व्यवस्थापनाविरोधात आणि अल्लू अर्जुन तसंच त्याच्या सुरक्षा रक्षकांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल केला होता. पुष्पा 2 ची टीम प्रीमियरसाठी येणार असल्याची कोणतीही पूर्वसूचना पोलिसांना सुद्धा देण्यात आली नव्हती असंही पोलिसांनी नमूद केलं होतं. या दरम्यान अल्लू अर्जुन FIR मधून आपलं नाव वगळण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत होता. पण ही याचिका अजून सुनावणीसाठी आली नसल्यानं अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. यासोबतच सध्या थिएटरचे मालक आणि इतर 2 कर्मचाऱ्यांना या आधीच या प्रकरणात अटक झाली होती. अल्लू अर्जुनला आता न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आता न्यायालय नक्की काय निर्णय घेणार, अल्लू अर्जुनला या प्रकरणात जामीन मिळणार का, हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं? अल्लू अर्जुनला जामीन मिळणार का? याबद्दलच्या तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. आमच्या पोलीस माझा न्यूज परिवारातर्फे तुमच्यासाठी आम्ही नेहमीच असे वेगवेगळे विषय घेऊन येणार आहोत. तेव्हा पोलीस माझा न्यूजचे व्हिडिओ लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. पुन्हा भेटूया एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.